सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप चाटे स्टडी करो या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, RTE 25% अंतर्गत प्रवेश हा जास्तीत जास्त मुलांना हा दर्जेदार इंग्रजी माध्यमांच्या तसेच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत मिळावा यासाठी मी RTE संदर्भातले व्हिडिओज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचावेत या हेतून YouTube वरती अपलोड करतोय। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे धन्यवाद की माझा RTE 25% प्रवेशांतर्गतचा पहिला व्हिडिओ हा 11,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहून वॉच टाइम हा त्यावरती 60,000 पेक्षा जास्त मिनिटे तो चाललेला आहे। मित्रांनो, हीच प्रेरणा घेऊन मी आपणासाठी एक व्हिडिओ बनवत आहे। तो असा की मित्रांनो, आपल्या राहत्या घरापासून 3 किलोमीटरच्या आत ज्या शाळा आहेत या RTE 25% अंतर्गत ज्या प्रवेशासाठी पात्र शाळा आपण कशा पाहू शकता, तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आपण कोणत्या शाळा या 25% अंतर्गत प्रवेशासाठी पात्र आहेत। तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आपण स्टडी करो पाहत राहा आणि शिकत राहा। तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगल मध्ये टाईप करूया RTE 25% ॲडमिशन। हे टाईप केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येत आहे आपली rteadmission.maharashtra.gov.in याचं होम पेज आपणास प्राप्त झालेलं आहे। आता जे होम पेज आलेलं आहे यामध्ये लिस्ट ऑफ स्कूल हा बटन या ठिकाणी दिलेला आहे। या लिस्ट ऑफ स्कूल या बटनावरती आपण क्लिक करणार आहोत। यावरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला ड्रॉप डाऊन विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे। यामध्ये आपण जिल्हा निवडायचा आहे। मी निवडतोय जिल्हा बीड। जिल्हा बीड निवडल्यानंतर डायरेक्टली तुम्ही शाळेचं नाव पण टाकू शकता किंवा ब्लॉक वाईज पण शाळा घेऊ शकता। तर ब्लॉक वाईज शाळा घेत असताना या ठिकाणी मी ब्लॉक वाईज मध्ये निवडतोय परळी। परळीमध्ये ऑल शाळा किंवा RTE पात्र शाळा। तर आपणास RTE पात्र शाळा हव्या आहेत म्हणून आपण RTE पात्र शाळा या ठिकाणी निवडतोय। RTE पात्र शाळा सर्च केल्याबरोबर या ठिकाणी परळी तालुका अंतर्गत RTE प्रवेशासाठी एकूण 28 शाळा या पात्र आहेत। या 28 शाळांपैकी समजा ज्या शाळा आपल्या घराजवळ आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थींची एकूण व्हॅकन्सी किती आहे, त्या शाळेच्या अनुदानाचा प्रकार, त्या शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार कोणता आहे, त्या शाळांची फीस किती आहे, त्या शाळांमध्ये व्हॅकन्सी किती आहे, त्या शाळेचं लॉंगिट्यूड किती आहे, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड पाहू शकता, त्या शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता, इत्यादी माहिती आपण पाहू शकता। उदाहरणार्थ आपण रमाई प्रायमरी स्कूल परळी या शाळेवरती क्लिक करूया। या शाळेवरती क्लिक केल्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघा त्या शाळेचा स्कूल कोड म्हणजेच एवढायस कोड हा त्या शाळेचा या ठिकाणी स्कूल कोड दिलेला आहे। त्याचबरोबर या शाळेचं पूर्ण नाव, ही शाळा इस्टॅब्लिश कधी झाली आहे म्हणजेच या शाळेची स्थापना वर्ष हे 2009 आहे। ही शाळा प्रायमरी ची आहे। या शाळेमध्ये 1 ते 4 वर्ग आहेत। त्याचबरोबर स्कूल टाईप मध्ये ही को एज्युकेशन शाळा आहे म्हणजे मुलं आणि मुली या शाळामध्ये एकत्र शिकतात। त्याचबरोबर मॅनेजमेंट मध्ये व्यवस्थापन परमनंट अनएडेड म्हणजे कायम विनाअनुदानित शाळा आहे। शाळेचा पत्ता आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात परळी। या शाळेचं केंद्र आहे नूतन परळी। या शाळा जी क्रिएट झालेली आहे ही कनेरवाडी विलेज अंतर्गतच्या एवढायस मध्ये क्रिएट झालेली आहे। त्याचबरोबर या शाळेचा पिन कोड आहे 431515। शाळेचा मेल ॲड्रेस, त्याचबरोबर शाळेचं मीडियम कुठलं आहे आणि शाळेचा बोर्ड। याच सोबत या शाळेचं आपण लोकेशन सुद्धा पाहू शकता। चेक ॲड्रेस लोकेशन वरती आपण गेल्यानंतर या ठिकाणी
गुगल मॅप उघडून आपल्याला लोकेशन पण पाहायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी शाळेचा एंट्री लेवल म्हणजे प्रवेशाचा वर्ग जो आहे RTE 25% अंतर्गत तो पहिल्या वर्गासाठी आहे. पहिल्या वर्गासाठी 30 सप्टेंबर 2019 रोजी मुलाचं वय हे 6 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 11 महिने 29 दिवस पूर्ण असेल तर हा विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतो. या शाळेची सरल अंतर्गत 22 फेब्रुवारी 2019 रोजी पहिलीला 30 विद्यार्थी असल्याने या ठिकाणी 30 विद्यार्थी संभाव्य प्रवेश संख्येमध्ये घेतलेले आहेत आणि 30च्या 25% म्हणजे 8 जागा या RTE 25% शासनाच्या कोट्यातून या ठिकाणी मोफत भरल्या जाणार आहेत. याचबरोबर या शाळेचे फीसचं डिटेल्स पण आपण या ठिकाणी पाहू शकता. या पद्धतीनं आपण जी शाळा आपणाला आपल्या पाल्यासाठी निवडायची आहे त्या शाळेचा पत्ता, त्या शाळेमध्ये असणाऱ्या जागा, त्या शाळेचा असणारा वयोगट ही सर्व माहिती आपण पाहू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही शंका असल्यास माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. इथेच थांबतो. थँक्यू.